TMC टेक यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पासपोर्ट फोटो कसे बनवायचे हे शिकणार आहे. त्यासाठी सर्वात आधी आपण विंडोज मायक्रोसॉफ्ट फोटो एडिटरमध्ये फोटो आपण क्रॉप करून घेऊ. जसं आपल्याला जेवढा पासपोर्ट पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण त्या फोटोला क्रॉप करून घेऊ. त्यानंतर आपण फोटोशॉप ॲडोब फोटोशॉप 7.0 हे ओपन करू. ओपन केल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले ओपनमध्ये जाऊन जो फोटो आपण क्रॉप केला होता तोच फोटो आपण ओपनमध्ये जाऊन त्याला सिलेक्ट करू. आपण डाउनलोडमध्ये जो फोटो ठेवलेला होता तर आपण त्याला सिलेक्ट केले आणि ओपन केले. हा ओपन झाल्यानंतर आपण त्याला क्रॉप करणार आहोत. क्रॉप करताना दिलेल्या साईजमध्ये आपण त्याला क्रॉप करणार आहोत. आडवा आपण 1.5 इंच आणि उभा आपण 2 इंच आणि 300 पिक्सलमध्ये आपण याला क्रॉप करून घेतलेला आहे. क्रॉप करून घेतल्यानंतर आपण याला एंटर मारू. एंटर मारल्यानंतर आपण Ctrl+A Ctrl+T दाबून माऊसने याला आपण थोडासा वर उचलू. वर उचलल्यानंतर त्याला आपण बॉर्डर देण्यासाठी एडिटमध्ये जाऊ. एडिटमध्ये जाऊन आपण त्याला स्ट्रोक देऊ. स्ट्रोक हा 3 पिक्सल एवढा असला पाहिजे. त्यानंतर आपण पुन्हा एडिटमध्ये जाऊन त्याला डिफाईन पॅटर्न करून त्याला त्याचे नाव देऊ. आपण फोटोचे नाव दिले आणि पुन्हा आपण न्यू फाईल ओपन करू. त्यात 4x6 सिलेक्ट करू. 4x6 सिलेक्ट केल्यानंतर त्याला एडिटमध्ये जाऊन इमेजमध्ये जाऊन त्याला आपण रोटेट करून घेऊ 90 cc आणि जिथे आपण आपला फोटो ठेवला होता फिलमध्ये जाऊन एडिटमध्ये जाऊन फिलमध्ये जाऊन ते आपण त्याला पुन्हा ते फोटो त्यामध्ये आपण फिल करून घेऊ. पूर्ण फिल झाल्यानंतर आपण याला सेव्ह ॲज करू. सेव्ह ॲजमध्ये त्याला नाव देऊ JPG 12 पिक्सलमध्ये त्याला सेव्ह करू आणि ठीक आहे. एवढ्यावर आपला संपला. आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला